तर जय श्रीराम सर्वांना. मी तुमचा लाडका श्रीराम. आज आपण चाललो होतो वावराकडे आपल्या इकडे. तर मस्तपैकी वावराचं वातावरण खतरनाक झालतं. असं त्या बकऱ्या पण पळत होत्या रपारप आणि रोड एकदम वल्ला होता. तर आता एकदम क्लिअर झालता आणि खूप खायला झालतं बकऱ्यांना. तर बकऱ्या एकदम मनापासून चरत होत्या इकडे आणि मी मोसमचा मजा घेत त्यांच्या मागेच हिंडत होतो इकडे. आणि जास्त ऊन पण नव्हतं. एकदम अशी सावलीमध्ये वातावरण एकदम कटत होतं आणि एकदम भारी असं वातावरण झालं. म्हटलं आता एखादा रील शूट करावं. पण रील शूट करायला आपल्या खूप बकऱ्या इकडे-तिकडे पळत होत्या. मग पुढं मला दिसली एक बिल्डिंग. एकच नंबर अशी दिसली. मी म्हणलं आपली कधी अशी बिल्डिंग होईल? होईल, होईल. मग तिथं दिसलं मला एक झाड जबरदस्त. त्याला एकदम खूप सारे जांभळं लटकलेले होते. म्हणलो आता जांभळं खावं तर लागतीलच. जावं लागेल आता तिकडे. तर सगळ्या बकऱ्या कोपऱ्याला टाकल्या आणि चला जाऊ आपण या तिकडे जांभळं खायला. सगळ्या बकऱ्याला कोपऱ्याला तिथं चारा घातला आणि निघलो जांभळं खायला. जांभळाच्या झाडापाशी आलो. ते जांभळं नव्हते पण पाडले 2-3 असे भारी जांभळं होते खूप. आणि एक मूठ बरंच घेतले. त्याच्यामध्ये काही कच्चे पण होते. कच्चे तुम्हाला दाखवता दाखवता पडले ते सर्व. तर परत गोळा केले आणि चाललो परत बकऱ्यांकडे. आणि जांभळं खात खात चाललो भाऊ. पण जांभळं लय तुरट लागले. त्याच्यामुळे सगळे फेकून दिले मी. आणि म्हणलं चला आता जावं पुढं. बकऱ्या तिथं मस्तपैकी चरत होत्या तवर. 2-1 तासानंतर सगळ्या बकऱ्या पाळायला हो घरी. म्हणलं आता चला त्यांच्या मागं 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 मी पण घरी निघलो. कारण की खूप भूक लागली होती आणि सर्व घरी निघल्या होत्या. आणि आता थोडं थोडं ऊन पण लागायला लागलं होतं. तर म्हणलं चला आता रपकन निघलो पुढं. आता आलो घरी. घरी बकऱ्याला एक कोपऱ्याला घातलं आणि म्हणलं दीदीला पाणी आण. तर तिने पाणी आणून दिलं. बकऱ्या पेल्या आणि मग म्हणलं आता तोंड हातपाय घ्या धुवून. तोंड हातपाय धुतले आणि मस्तपैकी म्हणलं आता जेवण बिवण करावं. कारण की खूप भूक लागली होती. सकाळी काही खाऊन नव्हतो गेलो. आता जेवायला चाललो होतो घरी. मग किचनमध्ये गेलो आणि तिथे दिसलं मला फराळ. म्हणलं चला फराळ खाऊन घ्यावा. फराळ घेतला व एक प्लेटभर आणि जेवायला बसलो. मला मस्तपैकी एक लिंबू दिसलं. काही वेळ न घालता म्हणलं चला कापून टाकावं आता लिंबू. लिंबू एकदम रसाळ आणि जबरदस्त दिसत होतं. ते घेतला तिथून चाकू आणि लिंबू आता कापलं आणि खाऊन घेतलं. तुम्हाला नक्की आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा व्लॉग नक्की वॉच करा. बाय बाय तवर.